जगद्गुरु तुकोबाराकडे कमी पडलं आणि तुकोबाराला दुःख झालं असं जर तुम्हाला वाटत असेल तर दोन गोष्टीचा विचार मुद्दाम मांडतो. एका काळात अख्खं पुन्हा खरेदी करण्याची ताकद ज्यांच्यात होती त्यांच्या घराण्यातले तुकाराम महाराज होते. काही कमी होतं का? अरे वडिलोपार्जित मिळालेलं सगळं धन वडिलांना तुकोबारायला दिलं. तुकोबाराने त्या सगळ्या व्याजाभट्टाच्या लिहिलेल्या वह्या उचलल्या आणि आपल्या हाताने इंद्राणीच्या डोहात टाकून दिल्या. काय गणित आहे महाराज. प्रपंचिक संपत्ती बुडाल्याशिवाय परमार्थिक संपत्ती प्राप्त होत नाही तुकोबारायला माहिती होतं. म्हणून तर तुकोबाराने प्रपंचिक संपत्ती बुडवली आहे, आपल्या हाताने बुडवली आहे. मग प्रपंचिक संपत्ती बुडवली म्हणून तर जगाच्या मालकानं तुकोबाराची परमार्थिक संपत्ती अलगत वर आणली. मग मी असं विचारतो, त्या तुकोबाराच्या जीवनामध्ये दुःख नाही का? चला पुढे किती वर्णन करू. काय खावे आता कोणीकडे जावे, गावात राहावे कोण्या बळी, कोपला पाटील गावीचे हे लोक आता मज भेक. गावातल्या पाटलानं सांगितलं गावात राहायचं नाही. तुकोबाराने कोणापुढे मांडलं का? नाही. मग तेव्हा तुकोबाराने काय केलं? पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृते स्वप्ने पांडुरंग